चिमे ताटामध्ये ठेवून व्हिडिओ मस्त यायला ना. ताटामध्ये जाऊ का मी तुला सोडून? नाही जाते ना, दमवते ना तुम्हाला. तिथंच मारलं. पप्पाला ओरडते ना तू? हा ओरडते ना. दम कशी देते पप्पाला तू? मम्मा आपल्याला छोटा दादू आणायचा का? नको आणू ना छोटा दादू. एवढा पडा लागलाय पावसामुळे सगळं व्ह्यू किती भारी आहे खरं. हिरवं गार सगळं मस्त. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज सकाळी ब्लॉग स्टार्ट केले, मस्त अशी साडी वेअर केले. आज आहे आपला श्रावणातला पहिला सोमवार आणि त्यासोबत नागपंचमी सुद्धा आहे आजच. त्यामुळे मग मस्त असं रेडी झाले. माझा भावाचा उपवास पण आहे, त्यासाठी मला तयारी सुद्धा करायची आहे. कारण का तो उपवास सोडायचे, भूक लागले. कारण का ते सारखं चालू आहे. म्हणजे मी उपवास करणं सोडलेलं आहे थोडक्यामध्ये. जास्त उपवास वगैरे पकडत नाही ना, त्यामुळे आता मला भूक सहन होत नाही. आणि चिमणीला अजून फिडिंग वगैरे सुद्धा चालू आहे, त्यामुळे मग मला भूक लागते. मी खाल्ले उपवासाचं भरपूर खाल्ले, पण आज सकाळपासून काय नाही खाल्लेलं. पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवरायच्या आहेत. मी माझं आवरले. चिमणीच्या पप्पांना सुद्धा सकाळी कामाला लावले. फुलं आणून द्या, बेलपत्र आणून द्या वगैरे अशा गोष्टीमुळे. तर मस्त अशी रेडी झाली. चिमणीच्या बर्थडेची साडी घातली मी. खरं तर ही साडी मेशोवरनं एकदम म्हणजे मी मागवली होती, पण मला लेट टायमिंग दाखवत होतं आणि नशिबानं ती साडी मला चिमणीच्या बर्थडेच्या आदल्या दिवशी आली आणि मी एका दिवसामध्ये त्याचा ब्लाऊज वगैरे पण शिवून घेतला आणि मग तीच वेअर केली होती. ड्रेसला मी म्हणजे थोडीफारच मॅच होत होती, कारण का मॅचिंगचे कपडेच भेटले नाहीत आम्हा दोघांना पण. त्यामुळे त्यातल्या त्यात मला ठीक आहे, पण चिमणीचे पप्पा तर संडल बंडलच झाले होते चिमणीच्या बर्थडेला. पण ठीक आहे, साडी पण छान आहे आणि किती 550ला भेटली होती आणि घातल्यानंतर छान दिसते. कलर पण असा जरा असा हे आहे, फिरता कलर सारखा आहे. त्यामुळे मग कशी वाटते साडी सांगायची. लिंक वगैरे पण मी ह्याच्यामध्ये पोस्टमध्ये देईन, जर कोणाला घ्यायची असेल तर. छान आहे साडीची क्वालिटी वगैरे, मस्त आहे 550च्या मानानं. आणि याच्यामध्ये कलर तर एवढे छान छान आहेत, मेहंदी कलर वगैरे. पण बर्थडे साठी असा ड्रेस होता, त्यामुळे मला असा कलर घ्यावा लागला. पण हा पण छानच दिसतोय आणि असा कलर पण नव्हता माझ्याकडे, त्यामुळे ठीक आहे. तर चला, का चाललंय यांचं हे सकाळी दादूचं चिमणीचा धिंगाणा चालू आहे. त्यांचं पण आवरून दिलं. चिमणी पण लवकर उठली आज, त्यामुळे तिचं पण आवरलेलं आहे. तर आता पटकन पूजा वगैरे उरकून घेतो आणि त्याच्यानंतर मंदिरात जातो. आणि आजच नेमका एवढा जास्त पाऊस चालू आहे ना, तसं ना वारुळाची पूजा करतात नागपंचमीला. म्हणजे आमच्या इथं कसं असतं, ज्या दिवशी नागपंचमी आहे ना, त्याच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास पकडला जातो आणि ज्या दिवशी नागपंचमी आहे त्या दिवशी वारुळाची पूजा वगैरे करून मग उपवास सोडला जातो. पण आता इथं वारुळ कुठं आहे माहित नाही, शोधाय कुठं जायचं ते सुद्धा माहिती नाहीये. त्यामुळे ब्लिंक करायला कसं करून. तर आता इथे शहरामध्ये गावाकडच्या सारखंच आहे, पण आता इथं वारुळ कुठं आहे एक्झॅक्टली मला माहिती नाहीये, काय नाही. मग आता कुठं जावं म्हणून मग विचार केला की ठीक आहे, आपण मंदिरामध्ये जाऊ. आणि घरी आमच्या इथे कसं आदल्या दिवशीच ना नागोबा देऊन जातात कुंभार गावातले येऊन, मग त्या नागोबाची पण पूजा केली जाते. मग आता इथं तसं काहीच नाही. मी बाजार फिरले वगैरे, पण काही भेटल्या नाहीत गोष्टी मला गावाकडच्या सारख्या. लाह्या वगैरे अशा गोष्टी नाहीच भेटल्या इकडं. मग मी मातीनं हातानच नागोबा तयार केले 2 आणि त्याचीच पूजा केली. आता घरातली पूजा तर झालेली आहे माझ्या नागोबांची. तर आता मंदिरामध्ये जायचंय. हे करू आज म्हणजे श्रावणातला पण सोमवार आहे, नागपंचमी पण आहे आज. म्हणजे मस्त दिवस आहे, सगळ्या गोष्टी अशा आजच आलेल्या आहेत. त्यामुळे मग ठीक आहे, खुश आहे. आणि आता चिमणीचे पप्पा पण येतो बोललेत मंदिरामध्ये. मग आता चिमणी मी सगळेजण असं मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊन येतो. मस्त ताट वगैरे बनवायचंय, सगळं करायचंय आता गडबडीमध्ये. तर उरकते आधी पटपट. मला बोलायचं पण सुचना, माझ्या डोक्यामध्ये सगळी कामे अशी फिरायले, ते राहिले, हे करायचंय ते करायचंय. स्वयंपाक तर बाकीच आहे, अजून स्वयंपाकाचंही काय झालेलं नाही. उठून आधी मी माझी व्हिडिओची वगैरे कामे करून घेतली, कारण आता काम इम्पॉर्टंट. सकाळीच मला टाइम भेटतो त्याला सुद्धा. चिमणी झोपल्यानंतर रात्री तिनं लेट झोपते ना, त्यामुळे मग रात्री पण मला वेळ नाही भेटत व्हिडिओ एडिट करायला. त्यामुळे मग सकाळी लवकर करते, कारण आता मॅडम लेट उठतात. त्यामुळे मग माझं होऊन जातं सकाळी. उठल्या आधी व्हिडिओची वगैरे कामं केलेत आणि त्याच्यानंतर मी रेडी झाले, आधी स्वतःच आवरले आणि त्याच्यानंतर मी आता सगळं बाकीचं आवरणार आहे. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बघू श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी कशी सेलिब्रेट होते.
वाफी झाले का त्याच्यामध्ये? धूप आणा लागेल धूप. हा तो वेगळा वाला असतोय ना. ते कमी हे व्हायले. काल तर आणले, अजून ह्याच्याबद्दल माहिती पण नाही. कदाचित येत होतो पण हळूहळू येतो. जाऊ दे ना. दुसरा वाला ठीक आहे. अजून ताट बनवायचं राहिले. काय काय बनवतो? हार आहे. डबल दांडीचा फुल आहे हो. हा. हे एका ताटामध्ये एवढं सगळं बसणार. ते तुमच्या दोघांचा कसं बसलाय तुम्ही? होय, कुठं जायली चिमणी तू? दादू काय करायलेस? काय नाही, मंदिरामध्ये जायला ताट बनवायले. पण ह्या ताटामध्ये एवढं सगळं बसेल कसं, मला ते कळना गेलं. असं काय काय तुझ्या ताटामध्ये? बघा ना, हार, फुलं, बेलपत्र, लाह्या, पंचामृत. कुठं पंचामृत? हे काय? ठीक आहे, चल पर उरक पटापटा जायचं, पाऊस पडतो बाहेर. आज पाऊस पण चालू आहे एवढा जास्त. सकाळी 6 वाजल्यापासून तुला उठवतोय मी, तरी उठत नाहीस. हा, राहू द्या. फोन चालू असलं की माझं झोपेचं रहस्य उघड व्हायलंय का? किती काम करते ते पण सांगत जावा ना कधीतरी. काय काम करतेस? मीच काम करतो ना. अच्छा, तुम्ही काम करताय? बर. उरक नाश्ता पण काय नाटक करायला. माझा उपवास आहे ना. तुझ्यामुळे आमचा पण उपवास का? तिथे जेवणाला वगैरे सगळं मी आणून होते, पनीर वगैरे, भाजी बनवायची, नाश्त्याला टोस्ट, दूध. पण मॅडमचा अजून पत्ता नाही बनवून द्यायचा, आपल्यालाच बनवावं लागेल आता. मंदिरात गेल्याशिवाय आज काय भेटणार नाही तुम्हाला. चिमणीची सोय झालेली. मला कळ ना मी कसं काय काय ठेवू. उरक चल लवकर. असं काही ताट केलेलं आहे. बेलपत्र आहेत, फुलं, रोज, हार वगैरे, पंचामृत, अजून लाह्या. हा, लाह्या इथे तरी मी म्हंटल लाह्या राहिल्या का काय. आहेत. आज लाह्याचं महत्व असतं गावाकडे खरं तर नागपंचमीला. चला, जय बाप्पा ना मामा. काय चाललंय तुझं कोपऱ्यामध्ये? पप्पा कुठे आहेत? कुठे आहेत? हो काय हो, दादू आलाय. अजून मम्मा कुठे आहे तुझी? जय बाप्पा कर. कंगू हातातून ठेवून नीट करायचं, दोन्ही हाताने दे. हा, जय बाप्पा आहे ना. आजोबा कुठे आहेत तुझे? स्वामी आजोबा कुठे आहेत का? कुठे आहेत तक? आजोबा आहेत तुझे? माझे आहेत. माझे आहेत. हात काय हात माझे आहेत. आजोबा कुणाचे आहेत? आजोबा कुणाचे आहेत? हो दिसले मला. तू सांग कुणाचे आहेत आजोबा? तुझे आहेत का? हा, दादूची पण आहेत. चला जय बाप्पाला जाऊ. उठा, उठ लवकर, चल. बॉक्स बरोबर. आता बॉक्स पण चालले तुझी नको ना, लागल ना. इकडे बघ, कुठे चालले तू? पप्पा पप्पा दुकानला गेले. त्या पावसानं नको केले. कधी येतोय कधी नाही येत आहे ना. थांब, यायलेत ना, दुकानला गेले. थांब, आत येते. अरे बाबूजी मे काय काय. थांब, यायलेत. थांब, दुकानला गेलेत बोलले ना. पादे नाही. नीट नीट दे. असा पा देतो तर लय भारी हसते ग तू. एकदा हसून दाखव मम्मा. दोन एक एक एक. आणि त्या पुढचं काय? 3 कुठे? तीन कुठे? नाही, एक दोन. एक दोन. मी काल तिला काय बोलले माहितीये का? ती म्हणजे आवरायला येत होती, तिला आंघोळ वगैरे ना नको असते. मग तिला बोलले की मी 2 म्हणेपर्यंत ये माझ्याजवळ, नाही तर बघ. मग मी गिनती चालू केली माझी. एक, तर पुढचं ती डायरेक्ट म्हणायला लागली 2. काय बोलणार राहिला, असं करते ना, आहे ना. 1 2 हा 1 2 एवढं 2 आम्ही शिकलोय है ना. हो काय हो, लागल ते डोळ्याला. खाली ठेवते का? इकडे बघ ना, एकदा हस ना.
एकदा हस ना. अजून अजून आहे असं हसते तर दात बघू तुझे दात कुठे आहेत. नाक कुठे आहे तुझं नाक. नाक आहे. डोळे कुठे आहेत डोळे. अरे बापले. कान कुठे आहे कान. कान. अरे बापले. दात दात दात. अरे अरे अरे. जीभ कुठे आहे जीभ. हात कुठे आहे तुझा. हात आहे तुझा. बाबा. पाय कुठे आहे तुझा पाय. पाय. अरे बापले पाय. आता हस एकदा. मम्मा कुठे आहे? मम्मा पडली. मम्मा कुठे आहे मम्मा बोल. चिमे अरे म्हणजे पिल्लू थोडं थोडं बोलते. मुक माझं बोलायले. कुठं जाऊ कुठं जाऊ. हा बाय काय दोन. मम्मा इथं पप्पानं मारलं. हा खूप लवकर दुखायले मम्मा. हा तिथंच मारलं. पप्पाला ओरडते ना तू. हा ओरडते ना. दम कशी देते पप्पाला तू. अय कशी दम देते. तसं नाही करायचं. छी गदडी छी गचडी गचडी. लागलं ना मला इथं बघ ना किती लागलं है नो. ओ पप्पा आले बघ. अयो पप्पा आले पप्पा आले. आले बापरे. आवाज दे. दम दे पप्पाला. मारलं इथं मला. दम दे लवकर. मारलं बघ. मारलं तुम्ही. दम दे पप्पाला. आहेत ना. नाही दादूकडे गेले. थांब दादूला घ्यायला तर. जाऊ का मी तुला सोडून. नाही जाते ना. दमवते ना तुम्हाला. नाही चालले. थांब ना अजून पूजेचं ताट घरात आहे ना. पप्पा यायले. थांब. तुला सोडून जाणार. तुला सोडून कसं जावं ग. लाजा येतो माझे है ना. नाही फिरायला जायचं का. धुम जायचं नको. नो हाय कर. अजून काय अजून एकदा हाय कर. बाय झालं. हाय एकदा बाय एकदा काम करा. माझं क्यूट पिलू कसं बोलतय ना. भांडायला एक नंबर आहे. याची नाही. आला बघ तुझा पप्पा. अरे बापले. दादू पण यायलाय का. दादू तुला पण यायचंय. तुला पण यायचंय. बाय. हा यायला यायला. दादू पण यायलाय. चला गर्दी नाही म्हटलं. नाही ना आपले पाऊस मला अक्क भिजवून टाकले सा. पाऊस एवढा पडा लागलाय. पावसामुळे सगळं व्ह्यू किती भारी आहे खरं. हिरवं गार सगळं मस्त. चल दादू पुढे चल. चल तिकडं. आलीस मंदिरात. आले. पाऊस कमी चालू आहे का. येऊ बघ कसा कसा काय. थांब. हा जाऊ आपण. थांब. जास्त गर्दी असणार. ओ मम्मा. नागपंचमी. अजून बाप्पा नाही गेला. इथं येऊ. स्वागत आहे. पूजा झालेली आहे आमची आणि आता आम्ही रिटर्न घरी चाललोय. त्या पोरांनी वैताग दिलाय. तुला भू. आपल्या इथं भू नाही बघितला ना तू दादू. गेला कॅमेरा. बघितला ना इथं गोड आपल्या इथं तांबडे भू असतात का. आली. कुठे दादू. दादू दाखव. हस रे. हा जरा हास. हाय कर हाय कर हात कर. हाय कर ना. आता हाय कर ना त्याला. कॅमेरा काय सुचत नाही. डान्स कर बरं. मम्मी कशी नाचते तुझी. मम्मी कशी नाचते. मम्मी कशी त्याला नाचते. भूच दिसायला दुसरं काय दिसनाच. कुत्रा कुत्रा दाखवते इंस्टा तो कधी.
पाऊस चालू आहे. चला झाला, आजची पूजा सफल झाली. पूजा झाली म्हटलं. यांचं काय चाललंय? पुढे तर बघा कोण आले. चिमे ताटामध्ये ठेवून व्हिडिओ मस्त यायले ना. ताटामध्ये मग मगाशी पावसामुळे व्हिडिओ पण काढायला नाही आले ना. मग असं काय तर जुगाड मगाशीच लावलं असतं तर व्हिडिओ छत्रीवरती निघाला असता बाहेर ना. तारे तारे का आसमान के नीचे चिमे हॅलो 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 माईक टेस्टिंग. दादू तिला दादू शिवाय कोण दिसत नाही. मम्मा आपल्याला छोटा दादू आणायचा का? नको आणू ना छोटा दादू. नो नो बोल मा नो आलं तुझ्यापेक्षा आम्हीच वैतागलाव. नो पाऊस बघ नाही चाला जास्त. आला आला पाऊस वापस आला.